ते सासवडमध्ये अजून एक छान मंदिर आहे, ते मी तुला दाखवतो. चल. अरे रे अमोल, एक मिनिट. हम्म. आपण आता गाडीवर बघितली, ती हीच आहे का गाडी? हो, रांगोळी. हीच गाडी आहे. आणि इथे रांगोळी पण काढलेली दिसते. चल बघूया आपण. मस्त वाटतं ना रस्ते दोन्ही बाजूला असं कलरफुल. अरे, ते बघ ते बघ, त्याच्या तिकडे रांगोळी काढतातच हा, आहे. हा, चल, चल, हा. त्यांच्याशीच बोलूया. नमस्कार माऊली. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? माझं नाव सुनील शिवाजी कुंभार, गाव कांदे, अच्छा. बत्तीशिराळा तालुका, नागपंचमीचा, जिथे जिवंत नागांची पूजा होते बरोबर. त्या तालुक्यातून आहे मी. आणि जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, मराठ्यांचं राज्य आणि महाराष्ट्र सर्व जनतेचं राज्य. आणि मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हो, हो. आणि मी न थकता गेले 25 वर्ष झाले रांगोळी काढतोय. आणि तसेच आता मी आषाढी वारीसाठी रांगोळी सेवा देण्यासाठी इथं आलेलो आहे. मी आता बघितलं तुम्ही गाडीवरती, आम्ही गाडी मध्ये जेव्हा होतो तेव्हा येताना बघितलं तुम्ही गाडीवरती सगळं तुमचं सामान भरलेलं होतं आणि तुम्ही ह्याच बाईक वरतीच पूर्ण प्रवास करता. मी संपूर्ण भारत यात्रा माझी सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध 501 मंदिरांना माझे रांगोळी काढायचे स्वप्न आहे आणि ध्येय आहे. आणि त्यामध्ये माझं 51 शक्तीपीठ, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि इतर प्रसिद्ध मंदिरांना रांगोळी काढायचं सुरू आहे माझं. त्यापैकी बरेच शक्तीपीठ आणि 4 धामपैकी 1-2 धाम झालेले आहेत माझे. आणि अशा प्रकारे माझं काम सुरू आहे. मग तुम्ही हे जे सगळं काम करता ह्याच्यासाठी तुम्ही सगळं नियोजन कशा प्रकारे करता, तुमच्यासाठी याच्यासाठी तुमची तयारी कशी असते? मी कसं, जसं माझा रांगोळीच्या ऑर्डर असतात, ज्या क्षणी माझ्या रांगोळीच्या ऑर्डर ऑफ होतात त्यावेळी मी प्रवासाला निघतो. साधारणतः माझा प्रवास 20 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा प्रवास असतो. हा माझा 3रा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मी राम जन्मभूमी येथे जाऊन प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळेला बाईकवरून कांदे शिराळा ते सांगलीमधून असेच जाऊन 25 शहरामध्ये जाऊन मी रांगोळी काढायचं कार्य केलं. आणि 25 शहरामधून अयोध्यामध्ये पोहोचल्यानंतर सलग 7 दिवस प्रत्येक मोठ्या कार्यक्रमांना माझ्या रांगोळीची सेवा मी तिथे दिलेली आहे. तिथं 2 टन रांगोळी काढून मी अयोध्यामध्ये राम जन्मभूमी सजवण्याचं कार्य केलं होतं. मग तुम्ही हे फक्त मंदिराच्या परिसरातच करता की संपूर्ण रस्त्यात ही रांगोळी काढत येता? हा, जसं की जिथं मला प्रबोधनाची गरज वाटते आणि जिथं धार्मिक कार्य असतं त्या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित असतो. तुम्ही आतापर्यंत काढलेली सगळ्यात मोठी रांगोळी कोणती? आतापर्यंत मी शिराळा भुईकोट किल्ला, 32 शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता. आणि त्या ठिकाणी त्यांच्या पदपर्शाने पवन झालेल्या भूमीमध्ये मी 7 गुंठ्यामध्ये 7000 स्क्वेअर फूट मध्ये संभाजी महाराजांचं चित्र रेखाटलं होतं. तर तुम्ही आता इथून पुढे तुमचं काय तुमचं प्लॅनिंग आहे, तुम्ही कुठे जाणार आहात रांगोळी काढण्यासाठी? माझं इथून पुढे असाच प्रवास करत मी अमरनाथ यात्रा येथे जाणार आहे. आणि अमरनाथ यात्रामध्ये प्रत्येक टप्प्याला जसं की शिवशंकरांनी प्रत्येक गोष्टीचा त्याग करून अमरनाथ गुफेपर्यंत पोहोचले होते. तर त्या प्रत्येक त्यागलेल्या गोष्टीचा मी तिथं रांगोळीच्या स्वरूपात रेखाटन करून दाखवत मी अमरनाथ यात्रा कंप्लीट करणार आहे.